तापी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढला. हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे तापी नदीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढला असून तापी नदीचं पात्र ओसांडून वाहत आहे. एकंदरीत या ठिकाणी हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी नदीचा चांगला प्रवाह या ठिकाणी दिसून येत असून नदीकाठी ज्या असलेल्या विहिरी, हातपंप आणि शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न या ठिकाणी मिटल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मोठा दिलासा या ठिकाणी शेतकऱ्यांना देखील आणि सर्वसामान्य नागरिकांना पाण्यापासून मिळाल्याचं दिसतंय. यातच तापी नदीवरील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प याला देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठा जमा झाल्याचं दिसतंय. पाणी साठ्यामुळे बॅरेजचे दरवाजे उघडून नियंत्रण पद्धतीने विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे विसर्गाचा फायदा यावल, चोपडा आणि अमळनेर परिसरातील नागरिकांना दिसून येत आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होत असल्याचं चित्र आहे. सध्या तिथं सिंचनाचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिटल्याचं पाहायला मिळते. तापी नदीच्या पात्रातही या ठिकाणी जून अखेर पाणीचा विसर्ग नव्हता. त्यामुळे तापी नदी देखील कोरडीठक दिसून येत होती आणि हातनूरचा पाणी प्रवाहही या ठिकाणी विसर्ग नसल्यामुळे तापी नदीच्या पात्रात सध्या मोठ्या प्रमाणात विसर्ग दिसून येत आहे.